आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधातील याचिका आता हायकोर्टाने फेटाळली। नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा दुबईच्या सेंट्लिक कंपनीचा होता आरोप। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी। शेतकऱ्याच्या डोक्यात रॉडनं मारून जमीन बळकवण्याचा प्रयत्न। पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा शेतकऱ्याचा आरोप। राज्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा घोटाळा। बीड जिल्ह्यामध्ये 7,000 हेक्टरचा पीक विमा घोटाळा। तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला। सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंवर आरोप। इतरांच्या देवतांची हेटाळणी नको, मिळून मिसळून राहू। श्रद्धेचा आदर ठेवून राम मंदिर झालं, मात्र असं केलं म्हणजे हिंदूंमध्ये नेता होता येत नाही। मोहन भागवत यांचं वक्तव्य। मोहन भागवतांनी भाजपचे कान टोचण्याला काही अर्थ नाही। याच लोकांनी भाजपला सत्तेवर आणलंय। संघानं देशाचं नुकसान करण्याचंच काम केलंय। संजय राऊतांचा निशाणा। सोलापुरात एमआयएम पक्षाची अमित शहांविरोधात निदर्शनं, तर शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन। युगेंद्र पवारांची मतदान यंत्र तपासणी प्रक्रियेतनं माघार। प्रक्रिया थांबवण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे केला अर्ज। जिल्ह्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत। तर एक देश एक निवडणुकीसाठीच्या जेपीसीमध्ये सदस्यांची संख्या आता वाढली। ठाकरे गटातील अनिल देसाईंचं नाव जेपीसीमध्ये समाविष्ट। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार द्या। हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश।